MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारजी। आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातलेला आहे। मागणी आहे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधन मिळण्याची। नाही, असं आहे की अजितदादांनी 2 दिवस पहिलेच सांगितलं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। असं कुठंच ते बोलले नाही की मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही म्हणून। पण काही लोकांनी जबरदस्ती, हे पब्लिसिटी स्टंट आहे। जेव्हा बावनकुळे साहेब जाऊन बच्चूभाऊंशी बोलले, मुख्यमंत्री साहेब बच्चूभाऊंशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मंत्रिमंडळाच्या याच्यात हा पूर्ण निर्णय घेऊ आणि मंत्रिमंडळात जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही तुम्हाला कळवू, आणि बच्चूभाऊंनी तसं सांगितलं। तर हे असं स्टंटबाजी करण्यामध्ये काय अर्थ आहे? म्हणजे दादांनी काही करायचं आणि बाकी लोकांनी जबरदस्ती स्टंटबाजी करायचं, असं बरोबर नाही ना। त्यांनी सांगितलं ना, मी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही, हे 2 दिवस पहिले अकोल्यात दादा बोलले। मग आता याच्यावर हे करण्याचं काय कारण आहे? काहीच कारण नाही। बच्चूभाऊ पण बोलले नाही हेच। त्याच्यामुळे हे फक्त स्टंटबाजी आहे। आपली पब्लिसिटी, जे चीप पब्लिसिटी म्हणतो, ती चीप पब्लिसिटीचं हे महत्त्वाचं कारण आहे। त्यांच्या मागण्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम एकाही आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही, त्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया होत्या। कार्यक्रम उधळण्याचाच प्रयत्न होता दादांचा। दादांचा कार्यक्रम कोणी उधळण्याची इतकी ताकद सध्या तरी महाराष्ट्रात नाही आहे कोणामध्ये। दादांचा कार्यक्रम दादांचाच असतो। दादांचे कार्यकर्ते पदाधिकारी फार सक्षम आहेत। आमचे आमदारही पूर्ण महाराष्ट्रात फिरतात, पूर्ण विदर्भात फिरतात आणि ते फक्त जनतेची सेवा करण्याकरता म्हणून आज राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, मंत्री, दादा स्वतः उपमुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे असतानासुद्धा ते जनतेची सेवा करण्याकरता फिरत असतात। त्याच्यामुळे आम्हाला आणि आमचा कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात दादांचा कार्यक्रम उधळण्याची कोणात ताकद नाही, असं मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो। एक दुसरी महत्त्वाची चर्चा आहे की शरद पवार यांनी म्हटलेलं आहे किंवा कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहे की भाजप सोडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणाशीही आघाडी करायला ते तयार आहे। याचा काय अर्थ काढायचा राष्ट्रवादी दादा गटाने? नाही, आम्ही तर महायुतीमध्ये आहे ना। ते तर मोठ्या साहेबांचं काय आहे काय नाही हे सगळं आमचे अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरे साहेब हे ठरवतील काय करायचं आहे आणि काय नाही करायचं। कारण की आम्ही महायुतीत लढणार आहे आणि आतापर्यंत जे काही कार्यक्रम झाले आणि सरकारसुद्धा या महायुतीची आहे। तर हा जो विषय आहे हा वरच्या लेवलचा आहे। अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब हे सक्षम नेते आहेत, हे डिसाईड करतील। आम्ही महायुतीबरोबरच लढणार आहेत। आता ते कोणाबरोबर लढणार आणि कोणाबरोबर नाही लढणार तो त्यांचा प्रश्न आहे। तो शरद पवार यांनी ज्या सूचना दिल्या त्याच्यावर अजितदादा निर्णय घेतील असं म्हणायचं तुम्हाला? हां, अजितदादा घेतील ना निर्णय। आम्ही तर महायुतीमध्ये अजितदादा आहे, प्रफुल्लभाई आहेत, सुनील तटकरे साहेब आहे, बाकी मंत्र्यांची, आमदारांची कोर कमिटी आहेत, त्याच्यात ते निर्णय घेतील। पण आम्ही महायुतीमध्ये, आम्ही महायुतीबरोबर लढण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातल्या निवडणुका तुम्ही महायुतीसोबत लढणार? 100% महायुतीसोबत आम्ही महाराष्ट्रातल्या निवडणुका लढणार आहे। शेवटचा प्रश्न, समजा शरद पवार गटाचा प्रपोजल आलं की आमच्यासोबत लढा, तर अशा परिस्थितीत काय? ते दादा, प्रफुल्लभाई आणि सुनील तटकरे साहेब हे डिसाईड करतील। बाकी मंत्रिमंडळातले मंत्रीगण डिसाईड करतील, आमदार लोक डिसाईड करतील। तो त्यांचा वरच्या लेवलचा प्रश्न आहे। त्यांनी आम्हाला जर सूचना केल्या की असं असं आहे, आपला निर्णय होत आहे, त्यावेळेस आम्ही परत तुमच्याशी बोलू। खूप खूप धन्यवाद। आम्ही महायुतीत आहो आणि महायुतीतच निवडणूक लढणार, तशी तयारीही सुरू झालेली आहे असं म्हणतात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारजी। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।